थ्री चेअर्स खाऊन तर पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। आज मी आली आहे रेखा पवार आजींना भेटायला आणि रेखा पवार आजी करणार आहेत मटणाचे उंडे। आषाढ महिना सुरू झालाय तर नॉनव्हेज हे हवंच। ही नॉन व्हेजिटेरियन रेसिपी बघता बघता चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आज माझ्यासोबत आहेत 80 वर्षाच्या रेखा आजी। नमस्कार आजी। नमस्कार। तुम्हाला भेटून खूप आनंद झाला। मला सांगता का या रेसिपी विषयी? हो सांगते ना। आज मी ना गावरान खिम्याचे उंडे करणार आहे। अच्छा। उंड्यासाठी खिमा बारीक करून लागतो। अच्छा। हा, म्हणून मग तो खिमा मी त्या रबडीमध्ये कुटून घेणार आहे। बरोबर। कारण तो लवकर शिजावा लागतो, कारण मटणाला वेळ लागतो शिजायला, म्हणून तो लवकर शिजायला लागतो, म्हणून मी तो ठेचून घेणार आहे। बरोबर बर। तर मग ही रेसिपी कधीपासून करताय, कसं सुचलं हे करावं? मी पूर्वी काय करत होते, खिमा आणला की मग पॅन मध्ये तेल वगैरे घालून सगळं तिखट मीठ घालून तो खिमा नुसता परतत होते। अच्छा। आणि तो परतून मग शिजवून घेऊन तो आम्ही सगळे खात होतो। बरोबर। पण नंतर मग मला वाटलं मुलांना, माझा मुलगा जो आहे त्याला फार आवड आहे खाण्याची, मग त्याच्यासाठी मग मी खिम्याचे उंडे जर केले गोल गोल असे थोडस रव्यात वगैरे घोळून तर आवडते सगळ्याला, म्हणून मग तो प्रयत्न मी केला। अच्छा। आणि मग ते मी उंडे केले आणि ते चांगले परतून झाले आणि मग ते मी जेवताना सगळ्यांना वाढले आणि सगळ्यांना इतके आवडले, ते म्हणले आई किती छान झाले उंडे। बर। आता असंच करत जातो। अच्छा। मग आता ते तुमच्या 4 पिढ्या खातात? हो, नातवंड परतवंड आणि आता खापर पंतवंड सुद्धा खातायत। खापर पंतवंड तुम्हाला म्हणजे एवढ्या 5 पिढ्यांपर्यंत ही तुमची रेसिपी गेली, किती छान। अशी 5 पिढ्यांपर्यंत गेलेली रेसिपी नक्कीच बघायला आवडेल सगळ्यांना। आपण करूया की चला आपण करू। खिम्याचे उंडे करणार आहे ना, त्यासाठी मी हा पाव किलो खिमा घेतलेला आहे। तो खिमा स्वच्छ धुवून पाण्यातून निथळून वगैरे पाणी निथळून घेतलेला आहे। आणि मग त्या निथळलेल्या खिम्यामध्ये मी साहित्य वापरणार आहे की कांदा लसूण मसाला 2 चमचे, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा तांबडं तिखट, हळद 1 चमचा आणि आलं लसूण पेस्ट घ्यायची। पेस्ट चांगली बारीक झाली पाहिजे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं। आणि सजावटीसाठी आणि आतमध्ये घालण्यासाठी सुद्धा हे खोबरं आणि कोथिंबीर आहे। आणि मग ते सगळं एकत्र केल्यावर, एकजीव केल्यावर मग ते सर्व त्याचे उंडे करायचे आहेत आणि ते उंडे या रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत। हा खिमा जो आहे ना छान रगडून घ्यायचा, म्हणजे तो असा खूप बारीक होतो आणि मग शिजायला ते सोपा जातो। आता हे एकजीव झालं ना छान? हो, एकजीव चांगलं झालेलं आहे, त्यात सगळं मिसळलं गेलेलं आहे। आणि आता हे पॅन घेतलं, हे भांड घेतलंय, याला तेल लावलेलं आहे त्याला हे चिटकू नये म्हणून। आणि मग आता हे जे केलेले आहेत हे असं घेतल्यानंतर हातावर असं गोल फिरवायचं, असे गोल करायचं आणि मग त्याला थोडंसं हे लावून परत अजून फिरवायचं, म्हणजे चवीला जरा खुसखुशीत होतात लागतात असं।
हे उंडे आता गार होऊ द्यायचे. आता ते आपण तेलावर परतून घेऊया. साधारण किती चमचा तेल? साधारण हे 4 चमचे तेल तरी लागतंय याला. म्हणजे ते अच्छा. उंडे साधारण त्यामध्ये चांगले परतले गेले चांगले पाहिजे. परतले गेले पाहिजे. बर बर. आता हे उंडे त्याच्यामध्ये ठेवायचे. थँक्यू आजी, एवढी छान गावरान मटणाच्या उंड्याची रेसिपी दाखवल्याबद्दल. आषाढ महिना आहे तर लोक करून बघतील ही रेसिपी आपली. मी खाऊन बघते आता. वा, नमुना बघतो. हो. कसं वाटलं? आहा, मस्त छान एकदम. बर. तिखट, मीठ, लसणाची चव मस्त आहे ते. म्हणजे खरंच तुमच्या मुलाला का आवडतं हे यातनं कळलं मला. अजून म्हणजे त्याच्यात नारळामुळे पण एक छान येते. हो हो हो, अगदी सुंदर झालं. आजीने इतका छान केलंय हे मटणाचे उंडे. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. इतकी छान रेसिपी आहे ही. आणि आजींना आपण म्हणणं विचारूच, जर आपल्याला काही अडलं ही रेसिपी करताना तर आजी आम्हाला सांगा ना. नक्की. तोपर्यंत 3 चीअर्स.